भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या दोन मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली. तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला. सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेली आहे. तू काळजी करू नकोस. चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्ये आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं. आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस, मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा. तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल. ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद. दूर हो, दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूम कडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस. मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार. फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती.
म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहिती आहे ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे काळ्या रात्रीचं काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड. मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव. आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोहोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत?
माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला. आणि अचानक अभिषेक जोर जोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये, आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का? थांबा, अवजारा घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला
आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले पण ते टोंडरा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टोंडरा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्या रात्री टोंडराने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टोंडरा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. आंधळी हडळ. एका छोट्या शहरामध्ये एक मंदिर होतं. मंदिरासमोर एक आंधळी म्हातारी भिकारी राहायची. मंदिरात येणारी जाणारी माणसं त्या भिकारणीसमोर सिक्के टाकायचे. पण ती आंधळी म्हातारी नव्हती, तर एक हडळ होती. आंधळी हडळ दिवसभर मंदिराच्या समोर आंधळी भिकारीण म्हणून बसायची आणि रात्री ती भयानक हडळ बनायची. ज्या ज्या लोकांनी तिच्या समोर शिक्के टाकलेले असायचे, शिक्क्यांचा वास घेऊन त्या माणसांचा गंध पकडायची आणि त्या वासावरून ती त्यांच्या घरी पोहोचून त्यांना मारून खायची. कोण आहेस तू? हडळे, सुवासिनींच्या बांगड्या तोडते, पुरुषांना कच्च खाऊन टाकते. अशा प्रकारे आंधळी हडळ दिवसभर भिकारीण बनून सिक्के जमा करत होती आणि रात्री शिक्क्यांच्या आधारे लोकांना पकडून खात राहायची. असेच दिवस चालले होते. आंधळी हडळ अजून जास्त म्हातारी होऊ लागली आणि तिला भविष्याची चिंता सतावू लागली. दिवसेंदिवस म्हातारी होत चालले. म्हातारी आहेच, बरोबर आंधळीही आहे. 2 डोळे असते तर म्हातारपणाचा आधार झाला असता. आता तर डोळे नसल्यामुळे शिकार पण माझ्या हातातून निसटून पळून जाते. हडळ असा विचार करतच होती की तेवढ्यात तिच्या समोर एका सज्जनाने बरंचसं खाणं आणि बरेचसे पैसे ठेवले. माताजी, आज मी 80 वर्षांचा झालोय. वाढदिवस आहे माझा. अजून काही पाहिजे असेल तर सांग. माझी माणसं इकडेच बाजूलाच उभी आहेत. असं म्हणताच तो सज्जन गृहस्थ निघून गेला.
तो गृहस्थ शहरातील नामांकित उद्योजक राहुल असा होते. रात्रीची वेळ झाली. संपूर्ण परिसर शांततेत गडला आणि म्हातारी भिकारीण भयानक हडळ बनली. राहुल असाने दिलेले शिक्के उचलून त्यांचा वास घेऊ लागली. वासावरनं तर बराच म्हातारा वाटतोय, माझ्यापेक्षाही म्हातारा. काय पण नशीब आहे, आता या म्हाताऱ्याची हाडं सगळावी लागतील. चला, वासावरून म्हाताऱ्याचं घर शोधायचंय. मग काय, पडत धडत ती आंधळी हडळ राहुलसाचं घर शोधू लागली. तिला काहीही दिसत नव्हतं. फक्त राहुलसाच्या वासाच्या दिशेने ती पुढे चालली होती. एका गटाराचं झाकण उघडं होतं. हडळ गटारामध्ये पडली. मेले मेले, सत्यानाश हो या शहराचा. हडळ बऱ्याच प्रयासाने बाहेर आली आणि चालत चालत राहुलसाच्या घरी पोहोचली. वासावरनं तर वाटतंय हेच घर आहे. आणि हे काय, हा दुसरा वास कसलाय? हडळ कानात प्राण आणून गोष्टी ऐकू लागली तर राहुलसा डॉक्टरांसोबत बोलत होते. डॉक्टर साहेब, 80 वर्षांचा झालोय मी. आता माझा काय भरोसा? माझी इच्छा आहे मेल्यानंतर माझे डोळे दान करावेत. ग्रेट, मी आताच सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. हडळीने दोघांच्याही गोष्टी ऐकल्या आणि हडळ खुश झाली. अरे वा, याचा तर मी विचारच नव्हता केला. कोणी हे पुण्याचं काम करू शकतं. मला पण नवीन डोळे मिळू शकतील. मला डोळ्यांची खूप गरज आहे. मी या म्हाताऱ्याला नाही मारणार. मी या म्हाताऱ्याचे डोळे मला लावून घेईन. फक्त हा म्हातारा लवकर मेला पाहिजे. जसं हडळ म्हणाली तसंच घडलं. 2 दिवसांच्या आतच राहुलसा वारले. डॉक्टर आले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही डोळे काढून घेऊन गेले. जशी ही गोष्ट त्या हडळीला कळली, हडळ हॉस्पिटलला पोहोचली. हडळीला पाहताच डॉक्टर थरथर कापू लागला. भूत! घाबरू नकोस, मी आंधळी आहे. तुला पाहिजे काय? डोळे. राहुल असाचे तुझे घेऊन आलायस, ते डोळे तू मला लाव. माफ कर, पण हे नाही होऊ शकत. ते डोळे एका छोट्याशा लहान बाळासाठी आहेत. हे ऐकताच हडळीला राग आला आणि तिने डॉक्टरचा गळा आवळला. असं आहे काय? तर मग मरण्यासाठी तयार हो, चल. नाही, मला नका मारू. मला सोडा, मी प्लीज काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तू नावाच्या एका निष्पाप बाळाला घेऊन त्याची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. दत्तू पूर्णपणे आंधळा होता. डॉक्टर, ऑपरेशन नंतर माझा दत्तू बघू तर शकेल ना? माफ करा मिस मेहरा, हे ऑपरेशन नाही होऊ शकणार. हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टरांनी हडळीची पूर्ण कहाणी तिला सांगितली तेव्हा दत्तूची आई म्हणाली, जर असं असेल तर ठीक आहे. मी सुद्धा काली मातेची भक्त आहे. मी पण बघते की ती हडळ जिंकते की एक आई. काहीही झालं तरी दत्तूचं ऑपरेशन नक्कीच होणार. मग काय, दत्तूची आई एका तांत्रिकाला घेऊन आली. तांत्रिकाला बघून डॉक्टर म्हणाले, ती फारच भयंकर हडळ आहे. हा तांत्रिक काय करणार आहे? पॉझिटिव्ह विचार कर बाळा. मातेची विभूती आणलीये. ती हडळ आंधळी आहे. फायदा उचल. डोळ्यांच्या ऐवजी ही विभूती टाक. ती भस्म होईल. हे घे. मग काय, जशी ती हडळ हॉस्पिटलमध्ये आली, तांत्रिक आणि इतर लोक लपून बसली. डॉक्टर, डॉक्टर, तू रेडी आहेस ना? तू रेडी आहेस ना डॉक्टर? हो हो, तुम्ही झोपा ना. हडळ झोपली आणि डॉक्टरांनी अगदी तसंच केलं जसं तांत्रिकाने सांगितलं होतं. त्याने हडळीच्या दोन्ही डोळ्यांच्या ऐवजी मातेची विभूती टाकली. हडळ ओरडू लागली आणि जळू लागली.
हे काय आहे? ही काय फसवणूक झालीये माझी? तेव्हाच तांत्रिक पुढे येऊन म्हणाला, मग तू लोकांसोबत काय करत होतीस? भिकारी बनून त्यांना मारून त्यांना खायचीस? करावे तसे भरावे. हे ऐकताच हडळ रागाने लालबुंद झाली आणि ओरडली, पण सोबतच ती जळतही होती. आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि थोड्याच वेळामध्ये आंधळी हडळ जळून भस्म झाली. डॉक्टर बनला भूत. ही कहाणी आहे शाहगंजची. शाहगंजमध्ये संजीवनी नावाचं एक हॉस्पिटल होतं, जिथे शिरीष कुमार नावाचे फार प्रसिद्ध डॉक्टर होते. सर्वांचा खूपच छान इलाज करायचे. पण हॉस्पिटलची एक फार विचित्र गोष्ट होती. हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला ऍडमिट केलं जात नसे. दिवसा इलाज व्हायचा आणि संध्याकाळच्या आधी पेशंट्सना घरी पाठवून देण्यात येईल. अंधार व्हायच्या आधी हॉस्पिटलला टाळं लागायचं. एके रात्री दिनेश नावाचा एक मुलगा इलाज करायला हॉस्पिटलमध्ये आला. रात्री इकडे इलाज होत नाही, माहित नाही का? नाही, पोटदुखीचा इलाज करायला आलोय. खूप दुरून आलोय मी, म्हणून प्रवासात पूर्ण दिवस निघून गेला. प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या. डॉक्टर साहेब घरी गेलेत. हॉस्पिटलला टाळं लागलंय, दिसत नाही काय? उद्या सकाळी ये. इकडून. वॉचमॅनने दिनेशला पळवला आणि दिनेश अडचणीत सापडला. फार अपेक्षा घेऊन आलो होतो. पोटदुखीचा इलाज झाला असता तर रात्री सुखाने झोपलो असतो. पण आता या अनोळखी शहरामध्ये पोटदुखी घेऊन कुठे भटकू? तेव्हा दिनेशचं लक्ष पार्किंग मध्ये उभ्या एका कारवर गेलं. असं वाटतंय ही डॉक्टर साहेबांची गाडी आहे. म्हणजे डॉक्टर साहेब आतमध्येच आहेत. मी डॉक्टर साहेबांकडे जातो, मग ते माझा नक्कीच इलाज करतील. दिनेशने पार्किंगची भिंत ओलांडली आणि हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटल एकदम सुनसान होतं. सगळे बेड्स एकदम रिकामे होते. ना कुठली नर्स होती, ना ही कोणी वॉर्ड बॉय. कमाल आहे, एकही पेशंट, एकही नर्स नाही. आता डॉक्टर साहेबांची केबिन शोधायला हवी. दिनेशला केबिन मिळाली. दरवाजा ढकलून तो आतमध्ये गेला. डॉक्टर शिरीष त्याच्याकडे पाठ करून एक्सरे पाहत होते. माफ करा सर, जबरदस्तीने आतमध्ये आलो. त्रासच असा होतोय की सकाळपर्यंत वाट नाही पाहू शकत. बस तिकडे दिनेश. सॉरी सर, पण मी पहिल्यांदा तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलोय. मग तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा अचानकपणे दिनेशच्या नजरा डॉक्टरांच्या पायांकडे गेल्या. डॉक्टरांचे दोन्ही पाय एकदम उलटे आणि टोकदार होते. कोण आहे तू? डॉक्टर जसा दिनेशकडे वळला, दिनेशचा श्वास अडकला, कारण की डॉक्टर एक भयानक भूत होता. दिनेश लगेच दरवाजाच्या दिशेने पळाला, पण दरवाजा तर लॉक्ड होता. दरवाजा उघडा, वाचवा वाचवा. पण डॉक्टराच्या भूताने दिनेशला पटकन पकडलं. तू इकडे आलायस तर स्वतःच्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने, आणि मी तुला जाऊ नाही देणार. सॉरी 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 सर, मी कोणाला काही नाही सांगणार. मी सरळ सरळ माझ्या गावी निघून जाईन. प्लीज सर, सर मला सोडा सर. पण भूताने काही ऐकलं नाही. त्याने दिनेशचं पोट जोरात दाबलं. दिनेश जनावरांसारखा ओरडू लागला. भूताने त्याची पकड अजून मजबूत केली आणि दिनेश ओरडत ओरडत मेला. हॉस्पिटलमध्ये अशा घटना आठवड्यातनं 1-2दा नक्कीच व्हायच्या. वॉचमॅनला धोका देऊन कोणी ना कोणी रात्री केबिन मध्ये इलाज करायला यायचं आणि भूतिया डॉक्टरची शिकार व्हायचं. आणि मग सकाळ व्हायच्या आधीच वॉचमन येऊन प्रेताला जागी ठेवायचं. सकाळी सगळं काही नॉर्मल व्हायचं. डॉक्टर शिरीष कुमार नॉर्मल डॉक्टर सारखे पेशंट्सची इलाज करायचे. पण रात्रीचा अंधार होताच भयानक भूत व्हायचे. अखेर काय रहस्य होतं भूतिया डॉक्टरचं, याची 10 वर्षापूर्वीची एक कहाणी आहे. 10 वर्षांपूर्वी एके रात्री पाशा नावाचा किलर पोलिसांच्या गोळ्यांनी घायाळ होऊन संजीवनी हॉस्पिटलमध्ये आला. ए डॉक्टर, चल 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 गोळ्या काढ. ही तर पोलीस केसची गोष्ट आहे.
चल गोळ्या काढ. काढ नाहीतर गोळ्या घालीन तुझ्या डोक्यात. बंदुकीच्या धाकाने पाशाने त्याचा इलाज केला आणि इलाज होताच डॉक्टरवर त्याची बंदूक साधली. अरे मी तर इलाज केला ना. हो, इलाज केलास आणि त्याच्या सोबतच पोलिसांना पण इन्फॉर्म केलास. धोकेबाज. पाशाने बंदुकीने डॉक्टरचा जीव घेतला आणि मग तिथून पळून गेला. तेव्हापासनं डॉक्टर भूत बनलाय. दिवसा रोग्यांचा उपचार करतो आणि रात्री हैवान. एके रात्रीची गोष्ट आहे. वॉचमन गेटवर नव्हता. गेट ओपन होता. तेव्हा एक पोलीस ऑफिसर त्याच्या बायको सोबत आला. ट्रान्सफरच्या बरोबरच तुझे आजार पण ट्रान्सफर होतात. चल आता आतमध्ये जा, मी कॉल संपवून येतो. बायको आतमध्ये गेली आणि ऑफिसर मोबाईलवर बोलू लागला. बोलता बोलता त्याचं लक्ष हॉस्पिटलच्या बोर्डकडे गेलं. संजीवनी हॉस्पिटल. शिट. ऑफिसर पळत पळत केबिन मध्ये आला आणि त्याने पाहिलं डॉक्टरच्या भूताने त्याच्या बायकोचा गळा आवळला होता. डॉक्टर सोडा, ती माझी बायको आहे. मग तू कोणता मोठा MLS? थांब, तुझाही नंबर लवकर येईल. मी MLA नाही, मी तोच ऑफिसर आहे ज्याला तू त्या दिवशी कॉल करून पाशाची इन्फॉर्मेशन दिली होतीस 10 वर्षापूर्वी. आठवते? ऑफिसरचं म्हणणं ऐकल्यावर भूताने त्या बाईलाच सोडलं. बोल, कुठे आहे तो पाशा? मला त्याचा जीव घ्यायचाय. काही गरज नाहीये. तुझ्या कॉल नंतर मी त्याला शहरातनं बाहेर जाऊ दिलं नाही. त्याचा एन्काउंटर केला. एन्काउंटर व्हायच्या आधी त्याने तुझ्याबद्दल सांगितलं होतं. पाशा मारला गेलाय. आता तूही असं लोकांना मारणं बंद कर. ठीक आहे, मला पाशाला मारायचं होतं, पण हॉस्पिटलमध्ये कैद होतो. तू त्याला मारून माझा बदला पूर्ण केलायस. आता मला या भूताचा अवताराचा त्याग करायचा आहे. असं म्हणताच डॉक्टरचं भूत जोर जोरात हसू लागलं आणि हसत हसत आसमंतात मुक्त झालं. बायको बनली चेटकीण. बऱ्याच वर्षांपूर्वी कोणत्या तरी एका शहरात अनिल आणि संजना नामक पती पत्नी राहत होते. एके दिवशी त्यांच्या शेजारी रुही आणि विवेक नावाचे जोडपं राहायला आलं आणि पहिल्याच दिवशी त्यांचं संजना आणि अनिल सोबत भांडण झालं. काय तुला गाडी उभी करता येत नाही रे? काय माहित लोक गाडी विकतच कशाला घेतात. अशा प्रकारे रोज काही ना काही कारणांवरनं त्यांचं रुही आणि विवेक सोबत भांडण व्हायचं. या सगळ्याला त्रासून एक दिवशी अनिलने संजनाला म्हटलं, मी विचार करतोय आपण ही जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊया राहायला. पण भांडण तर ते आपल्याशी उकरून काढतात. तुम्ही काळजी करू नका, मी उद्या रुहीशी नक्की याविषयी बोलेन. रुही, आम्ही कायम तुझ्याशी इतक्या प्रेमाने बोलतो, पण तू आमच्याशी सतत भांडत का असतेस? तुला काय म्हणायचंय? तुमच्याशी आम्ही उगाचच भांडत असतो काय? आमच्याकडे दुसरी कामं नाहीयेत का भांडण्याशिवाय? सांग बरं. अशा प्रकारे अजून एकदा त्या दोघींचं भांडण होतं. थोड्या वेळाने रुही तिकडनं निघाली आणि संजना दुखी मनाने तिकडेच बेंचवर बसली. तिकडेच एक म्हातारी आली तिच्या जवळ. पोरी, जी बाई तुझ्याशी भांडत होती ना, खरं तर ती एक चेटकीण आहे. काय? हो, शहराच्या बाहेर जंगलात एक गुहा आहे. तिथे एक खूप चांगली चेटकीण राहते. तू तिच्याकडे जा, ती तुला मदत नक्की करेल. संजना जंगलामध्ये चेटकिणीपाशी आली. तिने चेटकिणीला सगळी कहाणी सांगितली आणि म्हणाली, अगं पण मी तर खूप म्हातारी आहे. मी तुझ्या बरोबर नाही येऊ शकत. तू एक काम कर, तू मला तुझ्या शरीरात येऊ दे. तुझ्या शरीरात आले की मी तुझ्या शेजारच्या चेटकिणीला मारून टाकेन आणि मग तू मला पुन्हा इथेच आणून सोड. संजनाला चेटकिणीची ही आयडिया खूपच आवडली आणि ती लगेच तयार देखील झाली. ठीक आहे, आता तू माझ्या सोबत म्हण, माझं शरीर तुझं शरीर, माझं शरीर तुझं शरीर, एक व्हावं
आपलं शरीर, एक व्हावं आपलं शरीर. संजनाचे हे शब्द उच्चारताच ती चेटकीण तिच्या अंगात शिरली आणि मग संजना चेटकिणीला घेऊन तिच्या घरी आली. चेटकीण ताई, ते बघा त्या रुही चेटकिणीचं घर. चला आपण तिच्या घरी जाऊया. तू तर खूपच भोळी आहेस. तुम्ही अशा का हसताय? कारण रुही चेटकीण नाहीये, चेटकीण तर मी आहे. आज त्या म्हाताऱ्या बाईचं रूप घेऊन मीच तुला माझ्याकडे बोलवलं होतं. काय आहे ना, माझं शरीर खूप म्हातारं झालं होतं. म्हणूनच तुझ्या शरीरात येण्यासाठी मी हा सगळा खेळ रचला. आता मी तुझं शरीर सोडून कुठेही नाही जाणार. अशा प्रकारे चेटकिणीने जाळं विणून संजनाच्या शरीरावर कब्जा केला. त्याच रात्री जेव्हा अनिलने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायची गोष्ट काढली तेव्हा चेटकीण मूळ रूपात आली आणि म्हणाली, कोण संजना? मी तर चेटकीण आहे. आता तुझ्या पत्नीच्या शरीरावर माझा ताबा आहे. काय? माझी पत्नी चेटकीण बनलीये? आता तुला या चेटकीण बायको बरोबरच राहावं लागेल. अनिलला काहीच कळलं नाही की नेमकं काय करावं. असेच काही दिवस निघून गेले. मग एके दिवशी अनिलने प्लान बनवला. तो त्या चेटकिणीशी खूप लाडीकपणे बोलू लागला. चेटकीण बाई, हे फार बरं झालं की संजनाच्या शरीरावर कब्जा मिळवला. तशी संजना मला कुठे आवडत होती म्हणा. आजपासून तूच माझी पत्नी आहेस. काय? मी तुझी चेटकीण बायको आहे? हो, पण मला एका गोष्टीची भ्रांत आहे की कोणी संजनाच्या शरीरातनं तुला काढू नये म्हणून. मला या शरीरातून कोणीही बाहेर नाही काढू शकत. तरी पण काहीतरी एखादी अशी गोष्ट असेल ना जिच्यापासून धोका आहे तुला. अशी तर फक्त एकच गोष्ट आहे. ती आहे माझी छडी, जिला मी माझ्या गुहेत लपवून ठेवलंय. जर कोणी माझी जादूची छडी तोडली तर माझी जादू संपून जाईल आणि मी मरेन. पुढच्या सकाळी जेव्हा चेटकीण गाढ झोपली होती तेव्हा अनिल त्या चेटकिणीच्या गुहेत गेला आणि पटकन तिची जादुई छडी घेऊन घरी आला. अनिल, तू माझी जादूची छडी घेऊन काय करतोयस? चेटकिणी, आता मरायला सज्ज हो, असं म्हणताच अनिलने ती छडी तोडली. छडी तुटताच ती चेटकीण संजनाच्या शरीरातून बाहेर आली आणि हळूहळू ती हवेमध्ये गायब झाली. अशा पद्धतीने चेटकिणीने तिच्या चातुर्याने अनिलच्या पत्नीच्या शरीरावर कब्जा मिळवला आणि मग अनिलने चतुराईने त्याच्या पत्नीला चेटकिणीच्या पाशातून मुक्त केलं. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होत्या. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे. मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात.
काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का, हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत, तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काही नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ, तुला भेटायला कोण आलंय? कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता, तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो. लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय.
त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येतात ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे, मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला आपण घेऊन जा, या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान, मला काही नको आहे, फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया, आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधून पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला?
रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत, असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. क्रिमिनल भूत. एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता. पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राकाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर, मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन, असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो. ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता. आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा. अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे, पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो. पण तो आता माणूस राहिलेला नाही. तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर. आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं. आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो. कोणी केलं? माझ्या भावाबरोबर हे असं कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसतं. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी. राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राकाने हे सगळं केलंय? तू परत येईल याची मला कल्पनाही नव्हती.
मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते. तेव्हा अचानक जोरजोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो. पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही. मी परत येईन इन्स्पेक्टर. दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे. त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय. आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही, तुमची इतकी हिम्मत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल. मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. कलियुगी रावण. भगवान श्री रामांची प्रत्येक जण पूजा करतो. ते सर्वांचे भगवंत आहेत. पण रघुनंदन सोसायटीमध्ये असाही एक कोणी होता जो रामाला नाही रावणाला पूजत होता. दिल्लीमध्ये रघुनंदन सोसायटी फारच फेमस होती, कारण की या सोसायटीतील सर्व सदस्य फारच सच्चे आणि धार्मिक वृत्तीचे होते. पूजा पाठ आणि कीर्तन प्रवचन हे सगळं दिवस रात्र चालायचे. सोसायटीतील सर्व सदस्य एकमेकांची खूप काळजी घ्यायचे आणि एकमेकांवर खूप विश्वास असायचा. आपल्या घराची चावी आपल्या शेजाऱ्यांकडे सोपून जाणं फारच विचित्र गोष्ट आहे शहरात, पण रघुनंदन सोसायटीमध्ये ही फारच कॉमन गोष्ट होती. इथे दिवसभर लोकांच्या घराचे दरवाजे उघडे असायचे, कारण की प्रत्येक जण एकमेकांचं स्वागत आणि मदत करायला सदैव तत्पर असायचा. पण ते म्हणतात ना, जळत्या दिव्याच्या खाली काळ्या कुट्ट अंधाराची गूढ सावली लपलेली असते. सोसायटीमध्ये एक घर असंही होतं ज्याचा दरवाजा कायमचा बंद असायचा, कारण की त्या घरामध्ये दशानन नावाचा कोणीतरी व्यक्ती नवा राहायला आला होता. नवरात्रीचा 8वा दिवस होता. सोसायटी मधली जानकी सजून धजून गरबा खेळायला जात होती. अचानक एक विचित्र आवाज ऐकून जानकी थांबली. आवाज बंद दरवाजाच्या आतून येत होता, म्हणजेच दशाननच्या घरातून येत होता. रावणाचारित्र भुजंगदशाय मृत्युमाग्राय तुडुबाहो.
मला वाटतं आतमध्ये पूजा सुरू आहे. पण इतके भयानक मंत्रोच्चार, रावणाचं आवाहन, उद्या दसरा आहे आणि आज अशी पूजा. जानकी फारच घाबरली होती. ती तिथनं निघाली. आतमध्ये दशाननाची महाभयानक पूजा सुरू होती. तो रावणाचं आवाहन करून राम पोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मृत्यू मागत होता. पहिल्या माळ्यावर राहणारा म्हातारा रामाची भजन गातो, त्याचा अंत होवो. सरस्वतीच्या भिंती रामाच्या तस्बिरींनी चमकताय, तिचा पण अंत होवो. राघव शास्त्रीच्या मुखी सदैव राम असत, सर्वस्वांताय स्वाहा. मग त्याने होमातनं जळलेला घुबडाचा डोळा काढला आणि तो स्वतःच्या बेंबीत घालून बेंबी काळ्या कपड्याने झाकून घेतली. आणि बघता बघता दशाननाचं शरीर कापू लागलं. त्याच्या मुखातून विचित्र विचित्र आवाज बाहेर येऊ लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू आणि अश्रूंनंतर रक्त बरसू लागलं. दशानन डोळे बंद करून घुमू लागला आणि थोड्या वेळानंतर शांत झाला. जसे त्याने डोळे उघडले, त्याच्या समोर ठेवलेला पाण्याचा कलश पिघळून राख झाला. कारण की त्याचे डोळे आता नॉर्मल नाही, फार प्रखर आणि भयानक बनले होते. कोणी नाही वाचणार. 12 वाजायच्या आधीच सर्व मारले जातील. 12 वाजल्यानंतरही कोणी जिवंत राहिलं तर माझ्या नाभीमध्ये स्थित हा घुबडाचा डोळा मी शोकून सगळ्यांना मारून टाकतील. रात्रीच्या 10 वाजता जानकी तिच्या घरी जाण्यासाठी दशाननाच्या घराच्या बाहेरून चालली होती. तेव्हा तिने पाहिलं दशानन घराच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. हॅलो सर, माझं म्हणणं आहे का? सर, पूजा आहे घरामध्ये, उत्सवाचे दिवस आहेत. मी नक्की दिवस रात्र एक करून प्रोजेक्ट कंप्लीट करेन उद्या. प्लीज आज काही बोलू नका. ऐका ना. दशाननच्या कॉलचा फायदा उचलून जानकी त्याच्या घरामध्ये घुसली. माहिती करून घेतल्याशिवाय गप्प नाही बसणार की आत काय कारस्थान चाललंय. जशी ती आतमध्ये एका रूम मध्ये पोहोचली, आतलं दृश्य बघून तिचा थरकाप उडाला. आतमध्ये एक भयंकर होम पेटला होता आणि भयंकर विचित्र गोष्टी त्या होमाच्या आसपास ठेवल्या होती. खूपच अशुभ आहे हे सगळं. जानकी आणखी एका रूम मध्ये गेली आणि भिंतीवर टांगलेल्या तस्विरी बघून चकित झाली. भिंतीवर सोसायटी मधल्या सर्व व्यक्तींच्या तस्बिरी होत्या आणि त्यांना फुलांच्या माळा घातल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये तिचा नवरा राघवचाही फोटो होता. म्हणजे या सैतानाला काळ्या जादूने आम्हाला मारून टाकायचंय. मी असं मुळीच नाही होऊ देणार, कधीच नाही होऊ देणार. रागावलेली जानकी हवनामध्ये पाणी घालून होमाला विझवू लागली. ती अचानकपणे खूप सारा जास्त धूर हवनातनं बाहेर आला आणि जानकी जोर जोरात खोकू लागली. धूर पूर्ण रूम मध्ये पसरला होता. जानकी काही पाहू शकत नव्हती. थोड्या वेळानंतर धूर कमी झाला आणि तिने समोर पाहिलं तर तिचा राग भीतीमध्ये परिवर्तित झाला. कारण की तिच्या समोर दशानन फार भयानक परिस्थितीमध्ये हसत होता. जानकी घरी नाही पोहोचली म्हणून तिचा चिंतातूर पती राघव सरस्वतीच्या घरी जाऊन विचारपूस करू लागला. जानकी 10 वाजताच निघाली भाऊ. आता 11 वाजले आहेत. कुठे गेली असेल काय माहित. हा, आठवलं. एक गोष्ट होती जी जानकीने सांगितली होती. कदाचित जानकी तिथेच गेली असेल. सरस्वतीने राघवला सगळं काही सांगितलं आणि राघव पळत पळत दशाननच्या घरासमोर उभा राहिला. आतून तेलाच्या जळण्याचा वास येतोय, म्हणजे आतमध्ये पूजा चालू असणार. तेव्हा राघवला जानकीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि राघव घाबरला. सरस्वती सोसायटीतील सर्व सदस्यांना घेऊन राघवच्या जवळ आली. तू बरोबर बोलत होतीस, जानकी आतमध्येच आहे, काय करायचं? तेव्हा एक म्हातारा माणूस ओरडत म्हणाला, अरे रामच वली, रामच शक्तिशाली, मग या दुष्टाला काय घाबरायचं? आणि मग अचानक जानकी ओरडली, गिरधारी काका, गिरधारी काका, तुमचा आवाज ऐकून हा कमजोर पडतोय. मी ठीक आहे, हा खूप भयानक आहे, सगळ्यांना मारून टाकायचा कट रचतोय. तुम्ही माझी चिंता सोडा आणि भजन गा. हा काही नाही करू शकणार. गिरधारी अंकल, तुम्ही भजन गा. या ऐकताच दशाननने जानकीला एक जोरदार कानाखाली मारली आणि जानकी बेशुद्ध होऊन खाली पडली. कोणी नाही वाचणार, फक्त अर्धा तास बाकी आहे.
मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. दशानन होम करायला बसला. इथे म्हाताऱ्या गिरधारीने श्रीरामांची भजनं गायली आणि बाकी सदस्यांनी त्यांची साथ दिली. भजनामुळे आतमध्ये दशानन विचलित होऊ लागला आणि त्याचा होम पण विझू लागला. सर्वजण जोरजोरात भजन गात होते आणि दशानन होम करण्याचा प्रयत्न करत होता. भजन ऐकून तो स्वतःचे मंत्र विसरत होता. लोक भजन गातच होते आणि 12 वाजले. जसे 12 वाजले दशानन आपली नाभी पकडून जोरात ओरडला, कारण की त्याच्या नाभीत असलेल्या घुबडाच्या डोळ्याने विष उघडायला सुरुवात केली होती. दशानन तडफडू लागला आणि थोड्याच वेळात तडफडून होमात पडला आणि जळून भस्म झाला. जानकीला शुद्ध आली. तिने दरवाजा उघडला आणि मग ती राघवच्या गळ्यात पडली. राघव, दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. रावण दहन झालेलं आहे. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय.